राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। आताच पाहिलेल्या बातमीनुसार शेतकऱ्यांची लागली आता लॉटरी। नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते मिळणार आता एकत्र। हो शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आजच्या मुहूर्तावर अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि त्यासोबत पुन्हा 10वा हप्ता पहा, थेट दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता सरकारच्या वतीने जमा करण्यामध्ये येत आहे। बघा, सरकारने 4,700 कोटीचा निधी आता मंजूर केला आहे। राज्यातील 52 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आता आनंदाचं वातावरण दिसत आहे। कारण शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहिली, मात्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नव्हता। तुम्ही भरपूर बातम्या ऐकू कंटाळले असणार, परंतु शेतकरी बांधवांनो, आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक फक्त बघत चला, सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि आज महाराष्ट्र राज्यामधील 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते जमा होणार आहे। मग शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होणार, तर लक्षपूर्वक फक्त बघत चला। सरकारने स्पष्टपणे सांगितलंय, आज या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये वितरण होणारच आहे। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या या विशेष मुहूर्तावर थेट लाभ हस्तांतर डेबिटीद्वारे ही प्रक्रिया राबविण्यामध्ये येत आहे। डेबिटीच्या माध्यमातून वितरण होणार आहे, म्हणजे की शेतकरी बांधवांनो, इकडून बटन दाबले तिकडं तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणार आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर रक्कम जमा झाल्याचे मेसेज आज सकाळपासूनच यायला सुरुवात झाली आहे। यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे। राज्य आणि केंद्र सरकार बघा, हे दोन सरकारच्या वेगवेगळ्या योजना, PM किसान योजना देखील आहे। तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नाही। बघा, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता। त्यामुळे आज स्वतः राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, बघा, शिवराजसिंह चौहान देखील देशाचे कृषी मंत्री उपस्थित होते। आता याचं काय कारण, बघा, हप्ता जमा करण्यासाठी भला मोठा निधी लागत होता, त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून आता राज्य सरकारला निधी सुपूर्द करण्यामध्ये आला आहे। त्यामुळे आता 2 हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी। बघा, सरकारच्या माध्यमातून यादी आता जारी करण्यामध्ये आली। शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे। जर का यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून एक नाही तर 2 हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहे। शेतकरी बांधवांनो, स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला। या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण असणे आणि खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत गरजेचं आहे। ज्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांना तांत्रिक अडचण येऊ शकते। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार सेटिंग पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यातील हप्ते कोणत्याही विलंबाशिवाय तुमच्या खात्यामध्ये येतील, हप्ता रखडणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलेली ही कामे पटकन आपटून घ्या, कारण की आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी। चला शेतकरी बांधवांनो, अगदी 1 मिनिटामध्ये आपण यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यामधील कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा होणार आहे।
यादी तर आपण पानरच आहो, परंतु शेतकरी बांधवांनो बघा, बँकिंग व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केले आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न मर्यादा आणि कुटुंबातील सदस्यांची पात्रता तपासली जाणार आहे. ज्यांच्या उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेल्या निकषापेक्षा बाहेर आहे अशा शेतकऱ्याला आता लाभ मिळणार नाही. लक्षामध्ये घ्या, त्यांचा लाभ काही काळासाठी रोखण्यामध्ये येत असून केवळ गरजू आणि अल्पभूधार शेतकरी बांधवांनाच याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे की ज्यांच्या नावावर कमी जमीन आहे अशाच शेतकरी बांधवांना, गरजू शेतकऱ्याला लाभ आता सरकारच्या वतीने खते खरेदी करण्यासाठी देण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, पैसे वाटपाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आता आपण काही महत्त्वाच्या जिल्ह्याचा समावेश पाहून घेऊया. हो शेतकरी बांधवांनो, आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. सरकारच्या माध्यमातून टोटल 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला आहे आणि या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये नाही तर दोन्ही हप्ते, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्यानंतर 10वा हप्ता, दोन्ही हप्ते एकत्र मिळाल्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो 4,000 रुपये तुम्हाला मिळणार. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज निर्णय झाला. तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलेल्या 12 जिल्ह्यापैकी हे 2 जिल्हे पाहून घ्या. बघा, या प्रक्रियेमध्ये यवतमाळ आणि बुलढाणा या 2 जिल्ह्यात बघा आहे, येथे देखील सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता यवतमाळ आणि बुलढाणामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, या भागामधील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा एकत्रित संदेश यायला सुरुवात झाली असून प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर तुम्हाला जास्त चिंता करण्याची गरज नाही. परंतु 12 जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यामध्ये येत आहे. याचसोबत शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा पाहून घ्या, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांना आजपासून या निधीचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील बँकांचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोचवला जात आहे. ज्यांनी आपले खाते सरकारी किंवा सहकारी बँकांमध्ये उघडले आहे त्यांना ही रक्कम प्राधान्याने सर्वात लवकर प्राप्त होत आहे. आता काही शेतकरी बांधवांना सकाळीच मेसेज आला की त्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाले. शेतकरी बांधवांनो, हे वितरण डेबिटच्या माध्यमातून होत आहे. सध्या पावसाचं वातावरण सुरू आहे, त्यामुळे इंटरनेट स्लो स्पीडने येऊ शकते. त्यामुळे हप्ता रक्कम सुद्धा जमा होण्यासाठी थोडासा काही शिल्लक कालावधी लागू शकतो. कृपया 1 ते 3 तास म्हणजे की तुम्हाला संध्याकाळपर्यंत वाट बघायची आहे. संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे सुद्धा पाहून घ्या. वाशिम आणि अमरावती या भागामध्ये शेतकरी बांधवांना निधी मिळणार. शेतकरी बांधवांसाठी ही सकाळ आता आनंदाची बातमी घेऊन आली आहे. थेट ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या मशागतीचा खर्च आता या ठिकाणी थोडाफार हातभार सरकारचा लागणार आहे खर्चावर. लक्षामध्ये घ्या, त्यामुळे थोडीशी चिंता आता शेतकरी बांधवांची नक्कीच आता सरकारने दिलेल्या या लाभामुळे मिटणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पोस्ट ऑफिस किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते आहे त्यांना हा हप्ता लवकरात लवकर मिळणार. बघा, स्वतः राज्य सरकारच्या वतीने निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने आता निर्णय घेतला. आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या. या प्रक्रियेमध्ये हिंगोली आणि त्यानंतर लातूर 2 जिल्ह्यामध्ये बघा आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळत आहे. येथील प्रशासनाने बँकेत गर्दी टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यांचे KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम सुरक्षित पोहोचत असल्याचं स्पष्ट झालं आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास आता वाढला आहे. इतकेच नव्हे तर परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील ही प्रक्रिया सध्या वेगाने राबविली जात आहे.
आजच्या मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला एक मोठा आधार भेटला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बँकांमध्ये चौकशी करायला सुरुवात केली असून खात्यामध्ये रक्कम जमा झाल्यामुळे शेतकरी बांधवांना आता मोठी मदत मिळत आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने घेतलेला निर्णय शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. निर्णय आता झाला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खटाखट रक्कम आता जमा होऊ लागली आहे. तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारच्या वतीने आता आली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी अशी महत्त्वाची आहे की या ठिकाणी यादीमध्ये तुमचं नाव आलं तरच तुम्हाला लाभ मिळणार. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील टप्प्यामधील जिल्हे बघा, बीड आणि जालना या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहे. टप्प्याटप्प्याने हे वाटप संपूर्ण 12 जिल्ह्यामध्ये केलं जाणार असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत आणि सरकारी माहितीवरच लक्ष केंद्रित करा. यामुळे कोणत्याही मध्यस्थ तुमची फसवणूक करू शकणार नाही. बघा, तुम्हाला कोणालाही पैसे देण्याची गरज उरणार नाही किंवा भासणार नाही. हे वितरण डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये आता होत आहे. जर तुमचा मोबाईल जर बंद असेल तर तुम्हाला मेसेज नक्कीच आला असेल शेतकरी बांधवांनो. त्यामुळे तुमचा मोबाईल चार्जिंगला लावा आणि उघडा. बघा, तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आला असेल. जर तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आला जर नसेल तर घाबरून न जाता थोडासा संयम ठेवा. अनेकदा सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे मेसेज यायला थोडासा उशीर पण होऊ शकतो, परंतु खात्यामध्ये मात्र रक्कम जमा झालेली असू शकते. तुम्ही आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन किंवा पासबुक अपडेट करून किंवा ठिकाणी त्याची एंट्री करून किंवा ठिकाणी तुमचं पासबुक चेक करून तुमची शिल्लक रक्कम तपासून घ्या. कारण अनेक शेतकऱ्यांना मेसेज न येण्याची काही कारणे सुद्धा असू शकतात. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक फक्त चला. सरकारी निर्देशानुसार आता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सर्व्हर डाऊन असणे भरपूर अशा तांत्रिक अडचणी आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने आता 12 बँकांची निवड करण्यामध्ये आली. हो शेतकरी बांधवांनो, ह्या 12 बँका अतिशय महत्त्वाच्या आहे. आता जर या 12 बँकेच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर मग शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर रक्कम जमवणार. बघा, आणि इतर बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला उशीर पण लागू शकतो. मग कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जमवणार हे पाहून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. चला तर मग शेतकरी बांधवांनो, बँकांची सुद्धा यादी पाहून घेऊया. कारण यादी ही अतिशय महत्त्वाची आहे. यादीनुसारच तुमच्या खात्यामध्ये वितरण हे होणार आहे. आजच्या या वितरण प्रक्रियेमुळे शेती कामासाठी लागणारे बियाणे आणि खतांच्या नियोजनासाठी शेतकऱ्याला मोठी मदत होणार आहे. सरकारी बँकेमधील खात्यांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने हा लाभ दिला जाणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. बघा, यादी पाहिल्याशिवाय बँकांची अजिबात व्हिडिओ बंद करू नका, कारण यादी अतिशय महत्त्वाची आहे. चला तर मग आपण यादी पाहून घेऊया. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, या योजनेचा लाभ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा येणार आहे. ज्या शेतकरी बांधवांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. त्यानंतर HDFC बँकेमध्ये असेल किंवा पोस्ट ऑफिस म्हणजे की पोस्टाच्या खात्यामध्ये बघा हे लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, बघा सहकारी बँकांमध्ये सुद्धा हा लाभ जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक. हो शेतकरी बांधवांनो, या 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये आज सरकारच्या वतीने लाभ हा जमा करण्यामध्ये येणार आहे. जर शेतकरी बांधवांनो तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमचं नाव जर यादीमध्ये आलेलं नसेल तर अजिबात घाबरून जाऊ नका, कारण पुढील यादी सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की शेतीविषयी हमखास नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलमध्ये बघायला मिळतील. धन्यवाद.